कोण जाणार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? सिंगल इव्हेक्शन, डबल इव्हेक्शन किंवा नो इव्हेक्शन या सगळ्यावरती आज आपण बोलूया. त्या अगोदर बघूया सध्याचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड काय म्हणतायत. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? मित्रांनो, एकूण 4 सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. यामध्ये प्राजक्ता असेल, राखी सावंत, आरवी म्हणजेच राकेश बापट किंवा मग आपला रोशन दादा भजनकर असे 4 कंटेस्टंट नॉमिनेट आहेत. यापैकी सध्या तरी बॉटमला दिसते ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे. मित्रांनो, प्राजक्ताचा तसा गेम बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात राहिलेला नाहीये. तिला खूप संधी आहे गेम खेळण्याचा, परंतु काय म्हणू, एकंदरीत तिचा स्वभाव तसा आहे की ती जास्त लोकांशी भेटताना दिसत नाही. तिचा गेम दिसत नाही, त्यामुळे लोकही तिला जास्त वोटिंग करताना दिसत नाही. सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये ती बॉटमला म्हणजे चौथ्या स्थानी आहे. नंबर 2 वरती आलाय तो म्हणजे खरं तर खूप शॉकिंग आहे. तो म्हणजे रोशन दादा भजनकर. मित्रांनो, रोशनचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाही. बरीच लोक सांगतात की हा फक्त सिंपत्तीवरती बिग बॉसच्या घरामध्ये आहे, वैयक्तिक गेम नाही. विशाल किंवा इतर कोणी सदस्य सांगतील तेव्हाच तो गेम खेळतो. खरं तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा रोशन दादा नॉमिनेट व्हायचा त्यावेळी त्याला तगडी वोटिंग होताना दिसत होती. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाही, आपले मुद्देही तो मांडताना दिसत नाही. मी कालच्या देखील एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं की रोशनला खूप संधी होती आपला वैयक्तिक इंडिव्हिज्युअल गेम दाखवण्याची. ज्या पद्धतीने चुगली दाखवली होती, तर वाटलं होतं की रोशन काहीतरी वेगळं खेळण्याचा प्रयत्न करेल, परंतु तसं तो अजिबात खेळताना दिसत नाही. म्हणजे वेगळं तर जाऊ दे, स्वतः काहीच खेळताना दिसत नाही. त्यामुळे रोशन दादाला वोटिंग जे काही मिळत होते ती थोडीशी कमी झाली. आता सध्या तरी या वोटिंग ट्रेंडमध्ये तो तिसऱ्या स्थानी पाहायला मिळतोय. नंबर 2 वरती आले ती म्हणजे राखी सावंत, राखी सावंत असं आपण सांगूया. राखी सध्या तरी बिग बॉसच्या घरामध्ये वन हँड खेळताना दिसते, वन हँड घर चालवताना दिसते. बिग बॉसच्या घरामध्ये राखी सावंत शो पाहायला मिळतोय. बिग बॉसच्या घरातील सगळे कंटेस्टंट, 10 कंटेस्टंट एका बाजूला आणि एका बाजूला राखी सावंत असं सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे. म्हणजे राखी सावंत ही ॲज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून आली होती, परंतु असं वाटतं की ही फार दिवसापासून खेळते. मित्रांनो, राखी सावंत जो काही गेम आहे तो प्रेक्षकांना जबरदस्त आवडताना दिसतोय आणि तशी जबरदस्त वोटिंग सुद्धा तिला होताना दिसते. ती सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये दुसऱ्या स्थानी आहे आणि सध्या तरी नंबर 1 वरती आहे तो म्हणजे राकेश बापट. राकेश बापटचा सध्याचा या आठवड्याचा गेम पाहता खूप समजूतदारपणे तो खेळताना दिसतोय. राकेशचा गेम बऱ्याच लोकांना आवडतानाही दिसतोय. सध्या राकेश या वोटिंग ट्रेंडमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर एकंदरीत आत्ताच्या घडीला अशा पद्धतीचे वोटिंग ट्रेंड पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये प्राजक्ता आणि रोशन दादा हे 4 आणि 3 नंबरवरती आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर राखी सावंत आहे आणि पहिल्यावरती सध्या तरी राज्य करतोय तो म्हणजे राकेश बापट. आता कोण जाणार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? डबल इव्हेक्शन होणार, सिंगल की नो इव्हेक्शन होणार? मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की राखी सावंत ही 15 दिवसासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आली. जर तिचा कॉन्ट्रॅक्ट वाढवला तर मग ती थांबेल, नाहीतर मग या आठवड्यात राखी सावंत कदाचित घराबाहेर जाऊ शकते. परंतु ज्या पद्धतीने सध्या राखी सावंत बिग बॉसचं घर चालवते, तर कदाचित राखी सावंतला काढणार नाही असं एकंदरीत स्पष्ट दिसतंय. तर राखी सावंत नाही तर मग हे जे काही बॉटमला सदस्य आहेत, मग रोशन दादा किंवा प्राजक्ता. मित्रांनो, एकंदरीत प्राजक्ता घराबाहेर जाईल असं दिसतंय, परंतु रोशन दादाचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाहीये. बघा, रोशन दादाला वोटिंग देखील चांगली होताना दिसते. सध्या तरी तो तिसऱ्या क्रमांकावर असला तरी त्याला तगडी वोटिंग होताना दिसते. त्या मानाने प्राजक्ताला होताना दिसत नाही. पण बिग बॉसच्या घरामध्ये एकंदरीत वोटिंगला जास्त महत्व नाहीये. गेल्या वेळी नॉमिनेशन मध्ये बघितलं आपण, सचिन भाऊला दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे टॉप 5 ची वोटिंग होती, तरी त्याला घराबाहेर काढलं. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंटला खूप महत्व आहे. मला असं वाटतं की रोशन दादा तसा कंटेंट बिग बॉसच्या घरामध्ये देत नाहीये आणि प्राजक्ताचा देखील कंटेंट तसा पाहायला मिळत नाही. तर हे दोघे सध्या तरी बॉटमलाच असणार आहेत, कंटेंट वाईज आणि थोडंफार वोटिंग वाईज देखील. आता या दोघांपैकीच एखाद दुसरा कंटेस्टंट घराबाहेर जाऊ शकतो. असं सांगितलं जाते की अजून 2-3 वाईल्ड कार्ड एंट्रीज होणार आहेत. जर असं झालं, एकाच वेळी 2-3 वाईल्ड कार्ड एंट्रीज यांना आणायचे असतील, तर डबल इव्हेक्शन होऊ शकतं. नाहीतर मग सिंगल इव्हेक्शन होईल. सिंगल इव्हेक्शन होईल तर प्राजक्ता आणि रोशन यांच्यापैकीच एक सदस्य जाईल. सध्या तरी असं वाटतंय की रोशन याचा जो गेम आहे ना तो खूप वीक आहे. तर त्यामुळे तो कदाचित या आठवड्यात जाऊ शकतो. रोशन नाहीतर मग प्राजक्ता या दोघांपैकीच एक जाऊ शकतो. कदाचित रोशनला या आठवड्यात ठेवू शकतात
आणि प्राजक्ताचा पत्ता कट केला जाऊ शकतो असं एकंदरीत वाटतंय. काय वाटतं तुम्हाला, रोशन किंवा प्राजक्ता कोण जाणार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर, की हे दोघे डबल इव्हिक्शन अंतर्गत घराबाहेर जातील? याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.